ना मला कळत नाहीये या सासू कॅटेगरी मधल्या ज्या बायका असतात ना त्या इतक्या भोचक का असतात. हावरट असण्यापेक्षा बरं की नाही. ती डॉलची सासू एक नंबरची हावरट बाई आहे. आता मी मजाच केली तिची. तिला 4 BHK फ्लॅट दाखवून आले मी. व्हॉट 4 BHK. मम्मा तू एवढा मोठा फ्लॅट घेऊन देणार आहेस तिला. मी तिला फ्लॅट दाखवलाय म्हटलं. फक्त दाखवलाय. नुसतं दाखवला फ्लॅट तर एवढी नाचायला लागली तिला त्या फ्लॅटची स्वप्न पण पडायला लागली. वेडी कुठली. मी तिला म्हटलं आधी काम तरी पूर्ण करा मग देते मी तुम्हाला फ्लॅट घेऊन. आता मला असं वाटतंय की रोहन आणि अधिराचा डिवोर्स झाल्याशिवाय काय स्वस्थ बसणार नाही ती. येस मम्मा पण आपल्याला स्पीड लावावं लागणार आहे. म्हणजे आई गळाला लागलीये पण इथे मुलीचे उद्योग काही थांबत नाहीयेत. म्हणजे स्वानंदी आहे ना सतत अधिराचा ब्रेन वॉश करत असते. आता काय केलं कधी. मगाशी मी अधिराच्या रूमच्या बाहेर उभं राहून ऐकलं स्वानंदी अधिराला लग्न आणि संसाराचे लेक्चर देत होती. मग डॉल काय म्हणाली. जास्त काही नाही पण हा स्वानंदी एक चान्स सोडत नाहीये लेक्चर द्यायचं. अधिरा आपली जरा बावळटच आहे या बाबतीत पण मी मला जमेल तसा प्रयत्न करत असते की त्या दोघींमध्ये काही बोलणं होणार नाही. पण मला नेहमीच असं करता येईल सांगता येत नाही. आपल्याला डिवोर्सची प्रोसेस लवकरात लवकर सुरू करायला पाहिजे कारण अधिराला वेळ लागणार नाही स्वानंदीच्या इन्फ्लुएन्स खाली यायला. खरंय तुझं. लवकरात लवकर डिवोर्स प्रोसेस सुरू झालीच पाहिजे.